महाराष्ट्र न्यूजच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त विचारपीठावर उपस्थित असलेले या भागातील सर्व मान्यवर नेते, महिला नेते मंडळी, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी, आज या ठिकाणी या चॅनेलचे संपादक आमचे मित्र रमेश शिरसट व त्यांचे सर्व सहकारी यांना शुभेच्छा देत असताना त्यांनी जो हा व्यवसाय निवडलेला आहे पत्रकारितेचा, हा व्यवसाय म्हणजे एका बाजूला परमार्थ साध्य करत असताना दुसऱ्या बाजूला असंख्य लोकांचं रोष पत्करण्याचं काम स्वतःहून करून घेण्याचा हा व्यवसाय. कारण ज्या दिवशी तुम्ही शिव्या खाणार नाही, रोष पत्करणार नाही, त्या दिवशी तुमचं काम चांगलं नाही असं तुम्हाला स्वतःलाही वाटणार. कारण जे तुम्ही काम हाती घेतलेलं आहे ते अत्यंत चांगल्या प्रकारचं काम आहे. कारण सर्वसामान्य पीडित अत्याचारग्रस्त माणसाला ज्यावेळेस तुम्ही न्याय द्यायचा प्रयत्न करता, त्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्याचं ज्यावेळेस तुम्ही काम करता, त्यावेळेस जो समाजकंटक त्यांच्यावर अत्याचार करतो तो समाजकंटक निश्चितपणे तुम्हाला काय आशीर्वाद देणार. कारण असंख्य प्रश्नावरती सातत्यानं तुम्ही आवाज उठवत आहात. या परिसरातील अनेक अनैतिक गोष्टी असतील, चुकीच्या पद्धतीने होणारी कामे असतील, या सर्व कामांना निश्चितपणे आपण बंद घालण्याचं काम आपल्या चॅनेलच्या माध्यमातून निश्चितपणे करताय. हे अत्यंत कौतुकाची बाब आहे. कारण आपलं नेटवर्क मोठं आहे, परंतु मोडणी परिसरातील जर सांगायचं म्हणलं तर अनेक लोक तुम्ही काम करत असताना तुम्ही स्वतःहून अंगावर ओढवून घेता, याची आम्हाला जाणीव आहे. सर्व पत्रकारांना याचा त्रास होतोय याची आम्हाला जाणीव आहे. कारण बातम्या लावल्याशिवाय तुम्हाला महत्व नाही. महत्व मिळवायचं असेल सातत्यानं काम करावं लागणार. आणि बातम्या लावायच्या म्हणजे कुणाच्या तर विरोधात लावावं लागते. ती काही सूडबुद्धीनं नसते, वस्तुस्थिती असते, परंतु समजून घेणारा पुढचा माणूस नसतो. त्यामुळे त्याचा रोष निश्चितपणे तुम्हाला पत्करावा लागतोय याचीही जाणीव आम्हा सर्वांना आहे. सामाजिक प्रश्नाबरोबर अनेक आंदोलनाच्या बातम्या आपण लावता, चांगल्या प्रकारची प्रसिद्धी सर्व कार्यक्रमांना, सामाजिक कार्यक्रमांना देता. त्याचबरोबर हे काम करत असताना स्वतःचा जीव धोक्यात घालण्याबरोबरच मानवी धोक्याबरोबरच नैसर्गिक धोकेही आपल्या बरोबर असतात. बिबट्या आला त्याचंही वृत्तांकन करण्यासाठी, चित्रीकरण करण्यासाठी तुम्ही जात असता. रात्री अपरात्री त्या ठिकाणी बिबट्या नसेल तर बिबट्याच्या पायाचे ठसे जरी तुम्ही आम्हाला घरी बसले दाखवता. वड्याला पुराला बघण्यासाठी वेळ नसेल तर तुम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून स्वतःचा जीव धोक्यात घालून त्या ठिकाणी ते सर्व परिसरातील लोकांना आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून निश्चितपणे पाहण्याची संधी मिळवून देता. आणि फार मोठी समाजसेवा आपल्या हातून होते. भविष्य काळामध्ये आपल्या चॅनलला राज्य पातळीवरचाच नव्हे तर राष्ट्रीय पातळीवरचा चॅनलचा दर्जा मिळावा अशा पद्धतीच्या शुभेच्छा व्यक्त करतो. आपण करत असलेल्या कामाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. आम्ही कायम रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया म्हणून आपल्या सोबत असू. चांगल्या कामासाठी, संघर्षासाठी आपल्या बरोबर नेहमी तुम्ही निश्चितपणे चांगलं काम करत असताना तुमच्यावर वाईट प्रसंग येत असतील तर निश्चितपणे आम्ही तुमच्या सोबत असणार आहे. आपल्या सर्व टीमला व आपल्याला या कार्यक्रमाच्या निमित्तानं
या ठिकाणी कोटी कोटी शुभेच्छा देतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.